हास्य आणि टाळ्यांनी हमखास रंगत आणणारे आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे एक 2 अंकी तुफान विनोदी नाटक लग्न शांतूच्या मेवणीचं. लग्न शांतूच्या मेवणीचं. माझ्या बाजूला बसली बघून आपल्याला इलेक्ट्रिक शॉक देतील. नाना आंघोळीला गेले आणि तुमचे ते दोघं उपटसुंब मित्र बाहेर गेले. जरा आपल्याला एकांत मिळालं, खुशी झाली मी. तुला खुश व्हायला काय? आता इथं मुलच खराब झालाय. आपली वरच काढायला चंद्या. नाना माझ्यावर खूप खुश आहेत. अगं इतके खुश आहे, इतके खुश आहे. तुला आपली सून करून घ्यायची सोडून तुझ्यासाठी मुलगा मुलगा फिरतात तिकडं. हेमा हेमा संध्या. हा ना. अरे ऑफिसला 4 दिवस रजा घे. कशाला? अरे आता आलोच आहे तर तुझ्या लग्नाचं बघूया. चालेल. आणि काय ग तू अडचणी असल्यासारखी अशी दूर का उभी? जरा जवळ माणसात ये. तुला काही आई बाबांना रितपत शिकवली का नाही? तिचं काय चुकलं काय नाना? अरे हे तू मला विचारायला हिचे काय दात खाली बसली? अगं चहा घेऊन ये. आंघोळ झाली माझी. माझ्या लक्षातच नाही. अगं हल्ली तुझं लक्षण मला काही ठीक दिसत नाही. माझ्या कानावर आलंय तुला मुंबईचा नवरा हवा म्हणून. पण काय ग गावच्या नवऱ्याच काय कमी असतं? नाना असं काही तिचं ठरलंय नाही अजून. अरे तू कशाला मध्ये चोंबडेपणा करतो? जा तू चहा घेऊन ये बघूया. नाना मी जरा बाहेर जाऊन येतो. थांब. असा पुढे कशाला? अरे ती पोर रात्री आतली झोपली होती. हो हो काय? अरे तू उठून 4 वेळा आत कशाला गेला होता? पाणी प्यायला नाना. अरे गाढवा, पाण्याचा तांबे तुला बाहेर ठेवता आला नाही का? आठवण नाही राहिली. हे बघ आता नीट लक्षात ठेव आणि पुन्हा चूक करू नकोस. हो आणि हे बघ तुझ्यासाठी एक स्थळ सांगून आलाय. संध्याकाळी जाऊया आपण भेटायला. बापू बरं मी आता येऊ. हा जा. बघतोय ना. तुम्हाला पण हवंय चहा? ठीक आहे. हे बघ आजपासून या दोघांचा चहा बंद. अगं बेकार माणसांच्या हवात कशाला? फक्त 2 वेळा जेवायला वाढायचं. तुमचं बरोबर आहे ना. हा चहा आम्हाला नकोच. फक्त 2 टायमाचं जेवण मिळालं तरी पुढे. हो याच्या आधीच जेवणाची चवच वेगळी. तुझ्या कामाला. अरे बेकार माणसांना नाही जपायचं. काय काय? अरे घरचं जेवण. तुम्हाला बाहेर काय ते सवय जडली ना. नाना आम्ही आता करून टाकलंय.
एक वेळ घरातलं पाणी पिऊन उपाशी राहू पण बाहेरचं पाणी सुद्धा पिणार नाही. पोटापुरती का होईना पण मिळेल ती नोकरी करायचं असं ठरवलं आम्ही. छान. पण हे बघा, मिळेल ती नोकरी जर नाही केली तर तुमचं सामान सगळं तुम्हाला घरातून बाहेर पडायला लागेल. मी काही येणारच नाही. मिळेल ती नोकरी करू आम्ही. ही आमची भीष्म प्रतिज्ञा आहे. छान. म्हणजे तरुण पोरीचा मुकडा तिथल्याबरोबर हा चमत्कार घडला वाटतं. नाही देणार, तसं नाही. अरे तसंच आहे. तरुणपणात असे लपके वयाचे आहेत. हे बघा, मी जरा बाहेर जातोय, तुम्ही घरीच थांबा हेमाच्या सोबतीला. ठीक आहे, येतो मी. हो हो ठीक आहे. आपल्याला पागल बिगल समजतो की काय? अरे इथं राहता म्हणून आपल्याला काय पण बोलतो हा म्हातारा. बाबा बेकार माणसाची जगात कशीच चपटा होते. आता तो रागात होता, आता तुझ्या रागाचा पारा उतरला की काय? अरे सहारा वाळवंट निर्मळ पाण्याचा झरा मिळाल्यावर उन्हाची पर्वा करायची नसते. अरे सहारा वाळवंट काय, निर्मळ प्रेमाचा झरा काय? एखाद्या प्रेमात पडलेल्या प्रेमवीराप्रमाणे बोलतोय. बरोबर ओळखलंस. काय बोलतोस? म्हणजे कुणाच्या प्रेमात पडलास की काय? हो हो हे मी आता नाही सांगणार तुला. मग कधी सांगणार बरं? अय्या, तुम्ही गेलाच नाही कुठं? कुठे जाणार? नानांबरोबर जायचं. त्यांच्याबरोबर काय जायचं? हे गेलेच पोरगे बघायला. अहो त्यांना धंदाची घाई आहे ना. काय सांगता काय? या वयात नाना लग्न करताय? आम्ही चंदूच्या लग्नाबद्दल बोलतोय. अहो तसे नाना आमचे काय कमी नाही. आयोच. हो हो मुंबईला होते तेव्हा अख्ख्या छातीच्या नावाचा डंका वाजायचा. वाटल्या शबू तात्याला विचारा. नाना आले की मी त्यांनाच विचारते. तुला काय आमचा खिमा करायचा आहे का काय? एक आमचा गळाचा पण केसाने गळा दाबू नको. मी काही कसाही नाही, थट्टा केली तुमची. खरं सांगायचं झालं तर मी तुमच्या दोघांवर खूप खुश आहे. आम्हा दोघांवर? हो. पण ते कसं काय शक्य आहे? आमच्या बेकाराची थट्टा करतेस की काय? थट्टा नाही, मला यंदा कर्तव्य आहे. आता तुम्हीच सांगा बघू, तुमच्यासारखी दोन तरुण जवळ असताना मी दुसरीकडे कशाला बघू? अगं बघायची गरजच काय आहे? पण ना तुमचं माझ्याकडे लक्षच नाहीये. अहो, आमचं बारीक लक्ष आहे तुमच्याकडे. बरोबर होता नाना. हो मधीच उभारला ना. तुम्ही घाबरता नानांना? नाही 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 नाही. मुळीच नाही. आवडते कोण? पण मी ठरवून टाकले, लग्न करेन तर तुमच्या दोघांपैकी. हो पण तुझा शांत भाऊजी काय म्हणे? उसको मी डरती नाही, लग्न मला करायचंय. तुमच्या दोघांपैकी कोणाबरोबर लग्न करणार हे मी 2 दिवसात सांगितलं तर चालेल का? मला चालेल. तुला चालेल काय रे? हो, मलाही चालेल. त्या माणसाची वाढ लावण्यात खरी मजा असते. एक विचारू काय? एक विचार ना विचार. काय? तुला कसा नवरा असावा असं वाटतं? माझा नवरा निरोगी आणि निर्व्यसनी असला पाहिजे. हा, पगार कमी असला तरी चालेल, पण चिकाटीने नोकरी करणारा, धंदा करणारा असं माझा जोडीदार असला पाहिजे. मी आता ठरवलंय एका कारखान्यात नोकरी करायचं आणि दुसरीकडे राहायला जायचं. मीही आता ठरवलंय. अरे इतर दुसऱ्यावर किती दिवस पडून राहायचं? मी आता बरोबर जाऊन सुगी जवळचा धंदा करणार. तुमचे हे निर्णय ऐकून मला खूप बरं वाटलं. आता तुझ्याच निर्णयाचे आम्ही डोळ्यात तेल घालून वाट बघणार. तिच्या पाय घड्या घालून तुझ्या सोबतला उभं राहू. माझं एक काम करा ना, मला गजरा घेऊन येता का? मी आणू काय? नको, तुम्हाला नाही काय कळणार. बरोबर मी सांगतो. गजरा आणू का वेली आणू? ठीक आहे गजरा आणतो. ताज्या फुलांचा गजरा आणतो. गजरा 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 आता आलो. लवकर या हा. हो आलो आलो. तुम्हाला राग आला काय हो? मला राक्षसाली मला काय करते या गजरातलं? अगदी भोळ्या शंकराचे अवतार
भोल्या शंकरचा अवसर कसला? इथं काय कोणी कपडे काढून नांगरे नसते? कपडे काढून नांगरे नसायला मी काय येणार वाटलं तुला? अहो गजराचे निमित्त काढून मी मुद्दामूनच त्यांना बाहेर पाठवले, जरा आपल्या दोघांना एकत्र बोलायला मिळावं म्हणून. खरं सांगतेस तू? खरं नाही ना वाटत तुम्हाला? नको वाटू दे, पण मी मात्र ठरवले लग्न करेन तर तुमच्याशीच. हो. काम आहे ना? माझा निर्णय पक्का आहे, पण लग्नानंतर आपण संसार कुठे घाटायचा? अगं त्यात काय? अगं माझ्या मामाचा मीरा रोडला 4 खोल्याचा ब्लॉक आहे, त्याला बोलतोय कोणीच नाही, मी एकटाच माझा. आता नोकरी करत नाही म्हणून मला तो घरात घेत नाही. तुम्ही नोकरीला लागले हे समजल्यावर त्यांना खूप बरं वाटेल. तू बरं काय? अगं तो ब्लॉकच माझ्या नावावर करेल. जागेचा प्रश्न तर मिटला, पण मिळालेली नोकरी सोडणार तर नाही ना? मुलीच नाही, मिळेल ती नोकरी करेल. एक वेळ हमाली करीन, बूट पॉलिश करीन, परंतु रिकाम टेकडा मात्र बसणार नाही. तुला सांगून ठेवतो, रिकाम टेकडा अजिबातच बसणार नाही. अगं कुठलंही काम करायला लाज कसली? हे आतापर्यंत कसं कळलं नाही तुम्हाला? अगं तुझ्यामुळे साक्षात्कार झाला. घरात कोणी नाही म्हणून तुला सांगतो, एक वेळ तू माझ्या प्रेमात पडली नाहीस तरी चालेल, परंतु त्या थापाया विवेकच्या प्रेमात अजिबात पडू नकोस. अगं अनेक मुलींच्या लफड्यात पडलाय तो, शिवाय अनेक मुलींच्या चपल्याचा सुद्धा मार खाल्ला नाही त्यानं. बरं झालं बाई, तुम्ही मला सावध केलं ते. आता मी मुळीच फसायचे नाही. लवकर आला तुम्ही. हो हो, वाऱ्याकडून धावत गेलो, तुझ्याबरोबर परत आलो. तो रे मा, मी येतो. नानाने विचारलं तर सांग, कामाचं पक्क करायला गेला म्हणून. बाय बाय. घे गजरा घे. मी आता आलो तेव्हा तुला तू काय सांगत होतीस? मी आता मुळीच फसायची नाही. कोण फसवत होतो कोण तुला? तुमचा तो मित्र मला म्हणत होता की माझ्याबरोबर लग्न कर. माझ्या गावाकडे 10-15 नोकर आहेत, बंगला आहे, गाडीतून फिरवेन असं म्हणत होता. हरामखोर. बरं झालं बाई तुम्ही आलात. साला थापा मारतो काय? हो तुम्हाला सांगतो, त्याचा बाप 45 मध्ये कारकून म्हणून रिटायर झाला. हो त्याला हात घाली घ्यायचं ते लायक आहे. आता माझी गोष्ट वेगळी. तुमचं काय आहे गावाकडे? काय आहे? 5000 आंब्याची झाड आहे. सगळा आंबा जातो प्रदेशात तो आमचाच. आता कोकणात रेल्वे सुरू झाली, त्यामुळे आंब्याला सोन्याचा भाव येतो. इतके मोठे आहे तुमचे आंबे? पाणी सुटेल. पण तुमच्यासारख्या पाणीदार माणसाशीच मी लग्न करेन. तुझा निर्णय पक्का तर आहे ना? माझा निर्णय पक्का आहे, लग्न करेन तर तुमच्याशी. मी स्वप्नात तर नाही ना? नाही रे माझ्या राजा, तुमच्या स्वप्नातली राणी इथे समोर उभी आहे. पण लग्नानंतर आपण राहायचं कुठे? तुला काय वाटलं? माझ्या दादाच्या भांडुपला 2 खोल्या आहेत. सांगतो तुला, जाऊन मी नाही. आणि तुला जर पडून नसेल तर त्यांचं तोंडही बघणार नाही मी. पण त्यांच्या मागे नाक घासायला मला नाही आवडणार. तुला नाही जमणार तर काही हरकत नाही, मी माझ्या स्वखर्चावर तुझ्यासाठी बंगला बांधेन. पण तुमचा तो मित्र एवढा हलकट कसा हो? मला म्हणत होता, लाडके माझ्याशी लग्न केले तर तुला फुलाप्रमाणे जपेन. रामखोर असा बोलत होतो. साऱ्याला खेळताना तो फडतात त्याचा. तुम्ही कशाला चिडता? चिडतो काय? तो असा जर तुला बोलता मी हजी असतो त्याचा नडीचा भुतच घेतला असता. जाऊ द्या हो, तुम्ही असताना मी कुणालाच नाही घाबरत. आपलं दोघांचं 7 जन्माचं नातं आता कोणीच तोडू शकत नाही. मी लग्न करीन तुमच्याशी.
संध्या आओ यार आओ. अरे कुछ तो बात करो. तू एवढा का खुशीत दिसतोय? खुशीतच आहे मी. लग्न करणार आहे मी. लग्न? हो. एकाएकी लग्नाचा विचार करला? ही काय भानगड? अरे भानगड शिवाय पुरुष नाही तो. लग्नाची भानगड करे म्हणजे चांगलं. आता जातो आपल्या गावचा बसून गरजे आहे त्याच्याकडे मुक्त करून येतो. चल येतो मी. हेमा चल येतो मी. हेमा, अगं एकाएकी लग्नाचा विचार करतोय तो? लॉटरी लागली असेल त्यांना. त्यांच्यातला पुरुषार्थ जागा झाला असेल. जर तुझ्यात पुरुषार्थ असता तर पडद्यामागे भानगडी न करता उघडपणे माझ्याशी लग्न करून दाखवलं असतंस. हेमा, तुझ्यात काय बदल झाला वाटतं? म्हणजे माझ्यावर संशय घेतोस तू? मेलं माझं नशीबच फुटकं. एका संशय माणसासोबत प्रेम केलं. आता जाते मी घरी. अगं तू घरी गेलीस तर मी काय करू? नाना सांगतील त्या मुलगीच्या गळ्यात माळ घाल आणि माझ्या गळ्याला नखल लाव. अगं नको ना रागू, नको ना रुसू. ऐक ना जरा बसतेस का? अगं ऐक ना जरा बसतेस का? अगं ऐक ना जरा बसतेस का? रुसवा फुगवा सोडना जरा हसतेस का? अगं ऐक ना जरा बसतेस का? अगं ऐक ना जरा बसतेस का? रुसवा फुगवा सोडना जरा हसतेस का? अगं करू नको ना त्रागा माय फेवरेट हिंदू. लव्ह स्टोरीचा सागा मला नको ना निंदू. करू नको ना त्रागा माय फेवरेट हिंदू. लव्ह स्टोरीचा सागा मला नको ना निंदू. अरे जा घरी जा ना. अगं ऐक ना जरास बसतेस का? अगं ऐक ना जरास हसतेस का? चल जा. अगं का हसतेस तू? नको ना रुसू. उभी उभी ग माझ्याला. नको काढतो डोळ्यातून पाणी. वर घे. मला नाही बोलायचं तुझ्यावर. अय्यो अय्यो रामा. नाना काय चाललंय? तुमच्यासारख्या सभ्य माणसाच्या घरी हे दिवसा डोली ठेवल्या काय तमाशा असतो? अरे चंद्या काट्या, अरे यासाठी हिला इथे ठेवलं होतं काय? आणि काय गे फटाकडे, तुला असले धंदे करायला माझ्या बरोबर दुसऱ्या टोप्या भेटला नाही? नाना तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अहो तिच्या डोळ्यात कचरा गेला होता म्हणून तो काढत होतो ती. अय्यो अय्यो काय बोलतोय? चक्क उलटाच बोलतो. नाना हे हिरो हिरोईन कोण वाटतो तुमचा? अरे हा माझा मुलगा चंद्या. अच्छा हे हिरोईन कोण वाटतो तुमचा? अरे तो आपला शांतो आहे ना, त्याची मेवणी आहे ही. शांतूची मेवणी काय? अच्छा अय्यो अय्यो चक्क सिनेमात हिरोईन वाटतं. बरं चिकना वाटतं ती. अरे आता आपण मुद्द्याचं बोलूया. ना आधी माझी करून टाक बघू. काय रे पहिल्या पुढे ए, तू बस आधी इथं. ये बस. चंद्या, अरे हा यश रामचंद्र तुमच्या आपल्या लग्नातला. त्याचं नाव सीताराम रामचंद्र धावरे. आता धंद्यानिमित्त तो बँगलोरला गेला आणि तिथेच स्थायिक झाला. हे महाराष्ट्रीयन वाटत नाही. त्याचं काय मॅडम तिकडे गेलो आम्ही. त्याचं काय मॅडम देश तसा वेश करावा लागतो. तिकडे गेल्यानंतर आमचं नावाचा शॉर्टकट झाला. आता आम्हाला चांगलं मराठी बोलता येत नाही.
आणि घरामध्ये सगळा माणसा मराठी बोलतात ना ना. आता महत्वाचं बोला. तू सांगतो ते आपण बोलते. नाना तुमचा पोरगा लय चिकना वाटतो. हो माझ्या पोरीवर लग्न करेल तर त्याचा जोडा चांगला छान जोडेल, पण हुंडा काय देणार नाही. अरे हुंडा म्हणता काही नको, पण नवऱ्या मुलग्याला शोभेल असं काहीतरी. हे काय सांगायची गरज नाही. माझ्या पोलिसाला शोभेल असा खर्च करेल. नवऱ्या मुलाला स्टँडवर गाडी 25 लाख रोज दिले आणि लग्नाचा खर्च करेल. तो गाडी 25 लाख रुपये. बघ तू गप्प बस. अरे रामचंद्र, आजकाल लग्नाच्या बाजारात पोरांचा काय भाव चाललाय तुला माहित नाही, म्हणून तू असं बोलतोय. हे बघ मी काय म्हणतो, 50 लाख रुपये हुंडा, गाडी आणि लग्नाचा खर्च करून तुझी सून करून घेतो बघ मी. नाही नाही, मी बोललो ते त्यापेक्षा अधिक देणार नाही. हे बघ अरे आता रागू नकोस, तू माझा तुझा जुना मित्रच आहे म्हणून आता तोडतोड करतो. हे बघ तुझी पोरगी सून करून घ्यायला आपण तयार आहे. ना हा निर्णय पक्का समजायचा मी. अरे एकदम पक्का. नाना अहो लग्न माझं व्हायचंय, माझा विचार द्या ना. अरे मग मी काय माझ्या लग्नाविषयी बोलतोय. हे बघ तुझं लग्न या यश रामचंद्रच्या पोरी बरोबर होणार. काय ग तुला करायला तर बघ. नको नको, माझा पत्ते असतो, मी काय बी खात नाही. बघ आम्ही मुलीला बघायला कधी यायचं. लवकर या, मी अमेरिकेला जाणार आहे 2 दिवसामध्ये. लवकर आता बरं होईल. आता येतो मी. बरं बरं आम्ही संध्याकाळी येतो. बरं मी येतो मी आता. हा लवकर जा. लवकर या. अय्यो अय्यो जी. आम्ही येतो रे संध्याकाळी. तुझा तुझ्या कामाला. संध्या आहे नाना. तू ना पहिला डॉक्टरकडे जाऊन ये. कशाला? कशाला काय, अरे तुला रात्री झोप लागत नाही. हे बघ रात्री मी बघितलं, लादीवरून गादीवर आणि गादीवरून लादीवर लोळत असतोस तू. अरे अशा वेळी तुझी स्वतःची काळजी घ्या, घरचं माणसावं म्हणून तुझ्या लग्नाची काळजी करतोय. नाना मला इतक्यात लग्न करायचं नाही. अरे लग्न करायचं नाही? अरे किती वर्षाचा घोडा झालायस तू. हे बघ तो यश रामचंद्र 25 लाख गाडी आणि लग्नाचा खर्च करून पोरगी देणार आहे. अरे आपल्यासारख्याला असा बकरा सापडणार नाही. पण नाना मला हुंडा नको आहे. हे बघ तू फक्त लग्न कर रे, हुंडा मी घेतो ना. नाना का घाई करताय तुम्ही माझ्या लग्नाची? आई अरे किती वर्षाचा घोडा झालास तू. मी काय म्हणतो, तू आधीच्या शांतूला बोलून बघूया. सांगतो कशाला? कशाला म्हणजे, अरे त्यानं इथं मेवणीला आणून ठेवले तेव्हापासून तर इकडे फिरकलाच नाही. मला तिचं लक्षण काही ठीक दिसत नाहीये. अरे एखाद्या वेळी ती कोणाचा जरी हात धरून पळाली तर त्याला जबाबदार कोण. नाना ही मग तशी नाहीये हो. खूप चांगली मुलगी आहे ती. ती तशी नाहीये. शांत्या तुझी दारू का फटक्यात उतरून मी. आवाज आहे शांतूला. कोई बायकोला आओ मेरे सामने. चपटी तुऱ्याचा चेहरा आपण. शांतू माझं काय चुकलं तर माझ्या तोंडात चेन गाव. पण ते साले दोघं लपाट माझ्या मेवणीबद्दल वैर वाकडं बोलतात. त्या नऱ्याला मी सोडणारच नाही. काय झालं रे राकेश? हा बेवडा नरेशला आणि विवेकला शोधत होता. मग सोडतो का काय? ते साले दोघं माझ्या मेवणीवर लग्न करायचं म्हणतात. नाना ते मला फक्त दारू पडतं आणि चढली मेवणीसाठी मस्का लावतात. तुझा मी आता बघतो. 2 तोफाडत मारून याची दारू उतरा. साला रस्त्यात धिंगाणा करतोय. शांतू मला काय वाटतं, अरे त्या 2 पोरांना तिच्या मेवणीची पूज असणार. तू तिला घेऊन जा बघू इथून. नाना तुमच्या जेवणाचा हाल करून मिळाला
मला येड लागलं काय तिला? अरे बाबा तू माझ्या जेवणाची काळजी करू नकोस. तू तुझ्या मेवणीच्या तब्येतीची काळजी घे. अरे 10 रेड्यांच्या कल्पात एकट्या म्हशीप्रमाणे अवस्था झाली बिचारीची. नाना माझी मिळवणी काही कमी नाही आहे. माझ्या रेडांना घाबरून जायला मिळवणी कुणाची आहे? तुझी. नाना एक शब्द टाकू तुमच्याकडे. अरे आता कसला शब्द टाकतोय? मी काय म्हणतो नाना तुम्हीच का सून करून घेत नाही तिला? अरे घेतो ना. तू हुंडा किती दिला असता का? मी जुनी भांडी करणारा मला मी काय म्हणतात? मग तुझ्या त्या हुंडीला इथून घेऊन जा. मला संशय येतोय तुझ्या मेवणीनच माझ्या चंद्याला बोरड पडले म्हणून तो लग्नाला तयार होत नाहीये. नाना माझी मेवणी एकदम सभ्य आहे. अरे गोगल गाय आणि पोटात पाय. अरे बाबा तू इकडे दारू पिऊन कराट असतो आणि मेवणी इकडे नखरे करते. शांतू तू दारू पिऊन तुझ्या मेवणीचं लग्न कसं जमवणार? अरे अचानक एखाद्या वेळी ती कुणाचा जर हात घेऊन पळाली तर त्याला जबाबदार कोण? तू म्हणतो तो खरं. रोज इथं दारू पिऊन येतो. मी दारू पितो शेण खातो का खातो? अरे तू शेण का खातोस ते आम्हाला काय माहित? आता दुःख विसरायला मी शेण खातो. अरे असं आहे काय की दुःख कसलं झालंय तुला? तुला बायकोन बोलवलं का गावाला? बायकोला बोलावलं? हे काय दुःख आहे का काय? नाना माझी म्हातारी गेली कोंबडीच्या पिल्लाला गाडीला उचललं तसं माझ्या म्हातारीला काळाला उचललं. अरे शांतू जरा शांत राहा. तुझी म्हातारी आजारी होती. कवा कवा आजारी होती वाटायचं आज मरेल त्यामुळे पण म्हातारी लय जीवन 6 महिने अंतरीला काढून दिला. अरे पण तुझी म्हातारी मेली केव्हा? माझी म्हातारी हो याच महिन्यात गेल्या वर्षी. अरे तुझी म्हातारी गेल्या वर्षी मेली आणि आता तू रडतोय? आणि आता रडून काय तू तिला परत आणणार आहेस? म्हातारीसाठी नाही रडतो. माझं वेगळंच दुःख नाही. मला गावाला जायचंय. तू जा ना कुशाल जा. हे बघ तू येईपर्यंत तुझ्या मेवणीला आम्हीच सांभाळू. तू तिची काळजी करू नकोस. मला मेवणीची काळजी नाही. मला वेगळीच काळजी आहे. हो म्हातारीचं वर्ष साध्य घालायचं आहे आणि लेकाच्या हातात पैसे पण नाही. त्या म्हातारीनं लेकाच्या हातात पैसा हात का ते तरी बघून मारायचं होतं. आता तुला किती पैसे हवे? नाही 5,000 रुपये द्या ना. तू मागायला मी काही येणार नाही. आणि तू मनात कारण म्हणू काय तो माझी सोन्यासारखी मेवणी ठेवून जाते. अरे बाबा पण तिची कानावर कोण देणार? ते काम धंदा करते ना. हा ते पण करत आहे. हे बघ आता तुझी परिस्थिती तशी आहे म्हणून तुला देतो पैसे. पण हे लक्षात ठेव पैसे परत केल्याशिवाय तुझी मेवणी परत मिळणार नाही. हे बघ, हे घे पैसे. हे बघ, 5,000 आहेत. तू जातो गावाला जरा मेवणीला सांगून जातो. अरे काय नाव गाव आहे की नाही तिचं? आणि दारू इतकी डोक्यात घुसते ना ते मेवणीचं नाव पण विसरून गेले. अरे बाबा ही लोक आपल्या मेवणीसाठी काय काय करतात आणि तू तुझ्या मेवणीचं नाव विसरलास? ही बघ ती बघ आली बघ. भाऊजी तुम्ही कुठे आलात? मग आत्ताच आलो. शी किती वास येतोय. काय करणार चालेल. रणकीचं दारवाळ इतकं लबाड सध्या बिनवासाचा माल मिळतच नाही कुठं. दारू नाही पाहिलं तर काय होईल काय? अगं तुझ्या त्या कडक लक्ष्मी समोर म्हणजे तुझ्या बाळ समोर जायला कंट्री घेतल्याशिवाय इंट्रीच करता येत नाही मला. माझी ताई कडक लक्ष्मी काय? थांबा भेटली की सांगते तिला. तिला भेटायला जातो गावाला मी. एकाएकी गावाला जायला काय झालं? ताई बाळंतीण झाली की काय? 6 महिन्यापूर्वी तुझी ताई बाळण झाली मुलगा झाला ना. आता 6 महिन्यात परत बालत व्हायला तुझी ताई म्हणजे कशी आहे का? मी माझ्या म्हातारच्या वरती जाण्यासाठी जातो. हे बघ लक्षात आहे ना
पैसे परत केल्याशिवाय मेवणी परत भेटणार नाही. चल मी येतो तुला सोडायला. तुम्ही त्याच्या मी जातो. अरे चल रे बाबा, जातो मी येतो तुला सोडायला. जातो. नाही नाही पाहिजे. आपण काय करायचं? तर माझं काय होणार? तुझं काय होणार? तुझं काही होणार नाही. हे बघ, आपण सगळं मॅनेज करू. नाही, मला नाही बोलायचं तुझ्या बरोबर. मला नाही बोलायचं तुझ्या बरोबर. हेमा, हेमा, मला आशीर्वाद दे. मी आता लग्न करायला जातो. व्यवस्थित पार कर. सारखा भला करेल. ही सुरुवात दुसऱ्या करेल. चंदू, हे मा. तू कुठे निघालास? मी आता माझी जेवणाची आणि राहायची दुसरीकडे सोय केली. अचानक निघालास तू? एकाएकी घडलेले प्रकार बघून तुझे डोळे पांढरे होतील. चल येतो मी. अरे विवेक, अरे काय झालं ते तर सांगशील. विवेक, तू काय बोलीस का त्याला? मी कशाला काय बोलू? मग असं काय केलं तो? लॉटरी लागली असेल. त्याला लॉटरी लागली असेल. नाही, बरं झालं तुम्ही दोघं इथं भेटलात. देवा, मला आशीर्वाद दे. मी लग्न करायला चाललोय. माझं काम पूर्ण कर. आणि हो, मला माहिती आहे त्या विवेकने सुद्धा तुझ्याकडे काहीतरी मागितलं असणार. पण तू पहिलं माझं काम कर. आशीर्वाद देतो. अरे तू पण लग्न करतोयस? हो, जेव्हा माझ्या लग्नाच्या पत्रिका तुझ्या हातात पडतील ना, तेव्हा तुझे डोळे दिपून जातील. अरे पण तुम्ही दोघेही निघालात. हो, दोघेही निघालो. हम चले अपने रस्ते. आणि हो, तुला इथं एकटं लग्नाशिवाय सडत राहायचं असेल तर तू एकटा हुशार राहा. हम चले अपने रस्ते. मी जातो. येतो मी. वेश, येतो. येतो. दोघेही गेले. तू नक्कीच काहीतरी त्यांना बोलले असणार. मी कशाला काय बोलू? माझ्यावर रागवले असेल, तुझ्यावर रागवले, माझ्यावर कुठे रागवले? मग काय माझं चुकलं की काय? चंद्या काढ्या आता जे घराच्या बाहेर काढ. इथं मला तोंडी मागायचं नाही. नाना, माझं काही चुकलं काय? नाही, तुझं काही चुकलं नाही. तुला तारा दिला ते आमचंच चुकलं. चंद्या, इथं सामान. माझं सामान बाहेर फेकणार तुम्ही? नाना, असं करणं बरोबर नाही वाटत हो. तू शांतपणे शिकवतोस मला. जा, चालते हो इथून. नाना, ती जाणार कुठे? ही कुठे जाईल त्याची काही तुला कशाला? अहो, शांतू गावाला गेलाय. तो आला की बघू तिचं काय ते. नाही नाही, आता मी एक क्षण थांबा तयार नाही. आमच्या राणी साहेबांना घेऊन जाणार आणि पालखी घेऊन आलो. हे आलं 150 अन्न डोकं उठवायला परत. आणि सरकार, आपण अशा विषून दुसऱ्याच्या घरात मुक्काम करून असताना आमचं डोकं नाही उठणार ते दुसरं काय उठणार? हे बाबा, ही आता तुझे राणी नाही. ही आमच्या शांतूची मेवणी आहे. तू जा, आमच्या तर चांगली ओळख पटले. चिताशी असं काही बोलू नका हो. आमचं काय तिकडे जोड्या ना मा, परंतु आमच्या राणी सरकारला आमच्या सोबत पाठवा. पिताशी केव्हाही कुठेही वाकायचं, किती वेळा वाकू, पण मोडणार नाही. वाटल्यास मी आपले पाय धरतो.
अरे जा रे, अरे जा. काय म्हणे एमआयडीसी मी लग्न करणार. काय निर्णयाचा चेहरा आणि काय निर्णयाचा तोरा. आपण टाकून गो कमी जातो ना माझी तुझे तीन देना मी हुशार आहे, दाखवूच नको. मी विचार टाकू नको मी नको दाखवू. मला मी लग्न नवऱ्याच्या मागे लागल्यानंतर भांडताय काय तुम्ही? ना आता आम्ही जाळ गाडी बसणार नाही. तुम्ही बोलावं बघ तिला आधी. अरे अच्छा तुम्ही भांडू नका. थांबा मी हेमालाच बोलवतो. बोला बोला. हेमा, हे हेमा, जरा बाहेर ये बघू. ये अशी पुढे. हे बघ हे दोघं काय बोलतायत. तू यांच्याशी लग्न करणार आहेस म्हणून. नाना मी काय लफडेबाज दिसते तुम्हाला? अगं दिसतं तसं नसतं म्हणून तर हे जग बसतं. तू या दोघांना तुझ्या नादी लावलाय हे तर खरं आहे ना. मी कुणालाही नादी लावलेलं नाही. हीच दोघं जण माझ्या भोवती बोक्यासारखी घुटमळत होते. त्याला कारण तूच असणार गोरी मांजर. नाना मी खरं सांगते, मी कुणालाही नादी लावलेलं नाही. या दोघांना स्वकष्टाचं महत्व कळावं, त्यांनी आपल्या पायावर उभं राहावं म्हणून मी हे नाटक केलं. त्यांच्याशी लग्न करणार असं बोलले. अगं मग आता अडलंय कुठं. कर ना दोघांपैकी एका बरोबर लग्न. लग्न या 2 अक्षरांच्या जादूने यांच्या अंगात वारं संचारलंय. आता तूच सांग तुझा निर्णय. सांग सांग बसुराव आम्ही आता तुझे वाट बघत आहोत. तू कोणाची लग्न करणार माझ्याशी या बसुवाशी वसुमा म्हणाल बोलतोस. माझा निर्णय ऐकून तुम्हाला जोरात धक्का बसू शकतो. एक वेळ तुम्ही कोसळूनही पडू शकता. तरी पण मी सांगते, सांग. नीट ऐका हा. हो. तुमच्या दोघांपैकी मी कुणाशीच लग्न नाही करणार. आमची फजिती झालेली पाहून नाना तुम्हाला आनंदाच्या उकळ्या फुटत असतील. आणि हो तुला काय वाटलं आमची पावली कम आहे. अगं तुझ्यासारख्या अशा 56 पोरी आम्ही पाळती ना घासायला हो. हे विक्या चल रे. हो हो आता काय महाप्रसादाची वाट बघतोय. आपल्याला काय पोट भरलं नाही. चल चल. अरे तू कुठं निघाला. विवेक नरेश. अरे तू कशाला त्याला ओरडतोय. नाना तुम्हाला नाही कळायचं. हे नरेश विवेक. अरे हा पण गेला. अगं तू या दोघांचे नाते पाहिजे तर खरं आहे ना. हे खरं आहे, पण त्यांना त्यांच्या स्वकष्टाचं महत्व कळावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं यासाठी मी नाटक केलं. ते अगं नाटक केलं ते खरं आहे. आता कर त्यांच्यावर लग्न. मग ते माझं शांतू भाऊजी बघून घेतील. अगं तो काय बेवडा बघणार आहे. हे बघ तू या पोराला सुधारायला चांगलं काम केलंय म्हणून तुझ्यासाठी आता मीच पोरगा बघतो. तो गोविंद आहे ना त्याचा मुलगा आहे. त्याला तर विचारून येतो. आज तुम्ही परत आला. हो बरं झालं तुम्ही आलात. हे बघ मी आता बाहेर जातोय. तुम्ही इथे थांबा. बरं झालं तुम्ही आलात. ते चंद्याखाली विवेक आणि नरावर बघतो. तो भांडत राहील आणि नाना त्या हेच राहतात पोरला ठेवून म्हणून घरात आणतील. मला आश्चर्य वाटतं चंद्याची दाती उघडत नाही म्हणजे काय. त्याच्या कानपाडात देऊन त्याची दातकळी उघडायला हवी. शांतूची मिळणी म्हणून मी ह्या घरात आणि किती दिवस राहू. दिवस जाईपर्यंत काय नाही म्हणजे हे वाईट दिवसापर्यंत. शेवटी हे नाटक आपण कशासाठी करणार आहोत. मित्राच्या भल्यासाठीच ना. अरे 2 टोळ शेजारी भेट नाही जन्मांतरी अशी अवस्था झाली आपल्या हिरोईनची. अरे आपला हिरो तसा कुचका निघाला लेकाचा. अशा अवघडलेल्या अवस्थेत हिरोईनने किती दिवस थोडं दिवस काढायचे. कसं समीर तू म्हणतोयस ते बरोबर आहे, पण त्यातून काही वेगळाच अनर्थ घडला तर. अगं जीव द्यायची पाळी आहे. हे नाटक केलं नाहीस तर तुला काही करायचं नाही. जे काही करेल हे राकेशच करेल. तुला फक्त त्याची साथ द्यायची. चंदू सोबत असं नाटक करणं माझ्या जीवावर येईल. मग भर आपलं कर्माने.
तुला काय जमत नसेल तर नानांना सांगून टाक मी तुमची सून आहे म्हणून. कसं सांगू? का तुला कोण नाही? ते म्हातारं माझ्या तोंडात मारील. मीच सांगून शकतो. तू शांतूची मेवणी नसून चंद्याची. चंद्याला ते लात मारून बाहेर हाकलून देतील. हे माहित आहे ना? मग आता तयार राहा. मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही दोघांनी नाटक करायचं. मी बाहेर जातो. काहीतरी निमित्त काढून चंद्याला घरी पाठवून देतो. आता तू कुठे चाललीस? आता नाटक करायचं म्हणल्यावर नटापटा नको का करायला? हो, कपाळाला हात लावून बसू नकोस. गुरुच्या स्वागतासाठी हसत मुखत बाहेर ये. माझा आशीर्वाद तुम्हा दोघांच्या पाठीशी आहे. जा. लक्या, मी निघतो. अरे थांब ना, नाटक करायचं गडबडीने माझे हातपाय थरथरू लागले. अशी हात जाऊ नको. मी तुझ्या पाठीशी आहे. अरे असा वाघाच्या तोंडी देऊ मला पाठच्या पाठी बोलू नकोस. हा माझा धर्म नाही. लक्या, बघतो अरे का? समीर, अरे एकाकी काय होते मला? एका तरुण पोरीचा हात धरायचा याच कल्पनेने या पारवात राखेच्या हात पाय अवसार बघून पडले. एकटा का बुवा? मी हेमा होतो. आता आतमध्ये गेली. बराच खुश दिसतोय तू. अरे माझ्या ठिकाणी तू असता तर माकडाप्रमाणे खुशीत उड्या मारल्या असतात. आज आम्हाला एकांत मिळाला आणि ती पटली. आता शांतूला जाऊन लग्नाचं नक्की करतो. कुणाबद्दल बोलतोस तू? माझ्या लाडक्या भावी हेमाराणीबद्दल. रामखोरा, शिवाय द्यायला तुझं काय डोकं बिकं फिरलंय की काय? माझं नातं काय माहित नाही तुला? चांगलंच माहित आहे. तुझी मोलकरी नसली तरी या राख्याची राणी आहे. अजून तुझ्या कानापासून नाही आलं. प्रेमाचं आणि माझं जवळ जुनच आहे. खरं तर याचं श्रेय समीरला द्यायला हवं. त्यानंच आमच्या प्रेमाच्या तुझ्यापासून मध्यस्थी केली. तुला आता खरं वाटत नसेल तर हे मला विचार. मला आता तुम्हाला काही विचारायचं नाही. माझी आता खात्री पटली. आणि नरेशचा पकडा बनवला आणि आता तुला सगळे शिक्का कुत्रे बनवले. त्यातलीच आहे. तिचे दात कशात घालायला हवे. तुला मित्र म्हणून सांगतो प्रेमाबद्दल वाईट बोलत मला पडणार नाही. तू धमकी घरी करून दाखवायची हिंमत आहे राखायच्या म्हणतात. हे पागल झालास तू की हेमा तुझा पकडा लागेल. पकडा. अरे हा वाघ त्या शेरीला सरत तुझे चढतोय तू माझ्यावर. माझं चांगलं झालं तुला बघवत नाही आहे. अरे माझ्या सुखात का मी शोधणारा का सांगता तो मुलगा घ्यायची ती. अरे मी कोणाच्या तुझा शोधत नाहीये. आता येऊन येणार ना वाटते त्या रोपण काय म्हणजे काय? अरे माझं डोकंच काय लागलं नाही. मला काही सुचत नाहीये. काय करू कोणाला सांगूही शकत नाही. काक्या, झाली तयारी? हो. चल मग निघूया आपण. थांब ना, थोडं काळ पडू दे. काळकट फिरायला मज्जा येते. आता तू कुठं निघालीस? काकी सोबत. कुठं? तू चौपाटीवर. काक्या. आणि तिथून पुढे. काक्या, त्याच्यावर कशाला ओरडतोस तू? आमच्या दोघांचं एकमेकांवर हे असल्यामुळे आम्ही खुशीनं चाललोय.
माझ्या राजा. हो का माझ्या या मासा फिरायला जाता तुला लाज वाटत नाही? त्यात लाज कसली? नानांना सांगून तुम्ही मला फिरायला नेत असाल तर तुमच्यावर. नालायक मासा यासाठी देत होतास? अरे हे नानानेच सांगितलं होतं तिच्यावर लक्ष ठेवायला. ही शांतूची मेमणी आहे. मग कोण? त्या कानाखाली आवाज करून सांगतो तुला. हा तरी लावून दाखवू त्याला. तुला पण हाकलून जाणार इथून. नानाला विचारून या. तुला 2000 रुपये देऊन घरकामाला ठेवलंय आणि तुला पावलाय तुझं. आणि काय रे त्या नंदा बरोबर तुझं प्रेम आहे ना? तिला काय सांगणार तू? काय करू ग माझ्या राणी? या घोड्याच्या गळ्यात काय ती घोडपड. भावनेच्या भरात बोलतेस तू? भावनेच्या भरात तू काय केलं आणि किती मज्जा आली ना. बाहेर काल पडलं वाटतं. चल मग निघूया. माझा हात घट्ट पकडा. हो हे राकेश तू हिला घेऊन घराबाहेर पड. तुझी तंगडीत मोडतो मी. मी काय बंगल्यावर नाही. राख्या संध्या पुन्हा राहू तू करतोय. अरे तुला डोकं टिकवलं आहे की नाही? काय ग हा नटापटा करून कुठे निघालीस तू? आम्ही दोघं फिरायला चाललोय. जमलं वाटतं तुमचं? हो. केव्हापासून? प्रकरण तसं जुनच आहे आमचं. असू दे असू दे. शाबास पोरा. शेवटी शांतूच्या मेहनीला तू पटवलीस तर. पण मी काय म्हणतो आज तुम्ही फिरायला नाही गेला तर नाही का जमणार? ठीक आहे आपण मग उद्या जाऊया. तुमच्या मित्राचं लग्न जमतंय जमू दे. मी फराळाचं बघते. काय बनवू? आलू का बनव? चालेल ना संध्या. अरे असा गप्प काय आहेस तू? माझा गप्प दुखायला लागला. मला काही सुचत नाही. मला वाटतं मला चक्कर येईल. काही सुचत नाहीये. अरे काय झालंय का? राख्या त्या डॉक्टरला बोलून घे. नाही नाना त्याच्यात काही गरज नाही. नाना नाना मी तुमचा विश्वासघात केलाय हो. मी तुम्हाला फसवलंय नाना. नाही रे माझ्या पोराच्यातून असं काही चुकीचं होणार नाही. मला खात्री आहे. मी फसवणूकच केली तुमची. नाना मी एका मुलीवर प्रेम केलं हो. रे अरे गधड्या मी सांगायचं कधी? अरे पण आता मी त्या यश रामचंद्राला काय सांगू? असू दे तुझं चूक तेच आमचं चूक. हे बघ पुरीचं नाव सांग बघूया. आत्ताच जाऊन भेटू तुझ्या बापाला. नाही ना आता माझा विचार बदललाय. माझा विश्वासघात केलाय त्या सटवेनं. अरे कोण आहे ती सर्वी? सांग मला नाव तिला. तुझ्या झिंजाट उठून आणतो मी. नाही ना माझा आता निर्णय बदललाय. मी यश रामचंद्रच्या मुलीबरोबर लग्न करायला तयार आहे. छान. हे ऐकून मला खूप समाधान वाटलं. करणार मी लग्न आता. त्याच्या आधी माझा जीव घे. मी कशाला तुझा जीव घेऊ? एस रामचंद्राच्या मुलीबरोबर आता खरंच लग्न जमवणार तुम्ही? खरंच तुम्ही लग्न करणार? मग ब्रह्मचर्य राहायला मी काय हनुमंताचा भक्त नाही? अगं तू काय मध्ये मोडता घालते? तुझ्या पोटात दुखतंय की काय? नाही नाना मी तुमच्या बरोबर येते. अगं मूर्त्यांनीच तिथं काय काम? तुम्ही जाऊ नका ना नाना. अगं असा मोडता घालू नये. संध्या चल आपण. चला नाना. नाना मी काय म्हणतो संध्या आठवड्या सटकला की काय? अरे आम्ही हे नाटक करत होतो. नाटक करत होता पण माझं आता ठरलंय. मी लग्न करणार तेजस रामचंद्र मुलीशी. हो की नाही नाना? हो मला छान वाटतं. चल आपण जाऊया. चल. त्याच्या आधी माझा जीव घे. मला तुझा जीव द्यायचा नाही. मला काय फासावर अटकायचं नाही. मग मी जाते जीव देते समुद्रावर. तुझा धीर होणार नाही. चंद्याला घेऊन जा. तो तुला ढकलून देईल. चंद्या आपण चल यश रामचंद्र. मी जीव द्यायला जाते हा खरोखर. अगं तू अजून गेली नाही. जा लवकर. चालले मी. हेमा
म्हणून. अरे ती जाऊ दे ना, तिला जे दिला तर आपल्या बापाचं काय जातंय? नाही तेव्हा कोण जाऊ? मी जाते. नाना नाना, मी हिच्याबरोबर लग्न करायला तयार आहे. अरे परत तुझा निर्णय बदलला? हो नाना, मी लग्न करणार ते आता हिच्याशीच. हिच्यावर माझं खूप प्रेम आहे नाना. प्रेम आहे? आहे नाही आहे बोल. आहे, माझं हिच्यावर प्रेम आहे. मी हिच्याशीच लग्न करणार. अरे गधड्या, हिच्यावर प्रेम आहे मग हे सगळे नाटक कशासाठी चाललं होतं? हे बघ, अरे ही त्या राकेश बरोबर फिरायला निघाली तेव्हा तुझ्या प्रेमाचा डोंगर भुईसपाट झाला. बघा, आता तुम्ही सुखी राहा. हो नाना, पाया पडतो नाना. सुखी राहा. नाना पण हे सगळं यांना माहित होतं? अरे हे आमचंच नाटक होतं. त्यात साथ दिली राख्यानं. अरे तुमची मदत कुठवर जाते हेच बघायचं होतं आम्हाला. तुम्ही ओळखता माझ्या काका काकींना? अगं ओळखतो काय, तुझ्या बापाला पण ओळखतो. हे बघ, तू घराच्या बाहेर पडल्यावर इथेच ना हे ओळखून येते सर नाटक चाललं होतं. राजा, तुला हे सगळं माहित होतं? हो, सांगायचं तरी. आणि कोणाला माहित होतं नाना? अरे तिच्या मावस भावाला, त्या चिमट्याला. थांबा, मी चिमट्याला बोलवतो. चिमट्या, सांग ये. अरे हा चिंट्या होता. तू कधी आलास रत्नागिरीवरून? अगं त्याला माझ्या आधीच मुंबईला पाठवला होता. तुमचा हे प्रेमाचा प्रकार कुठवर जातोय तेच बघायचं होतं. काय नाना तुम्ही? आम्ही आलेलो. तुम्ही परत आला? वहिनीची माफी मागायला. तिच्या पायावर धागा सारला. काय रे चंद्या, हे सगळं पहिलं आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही असं वागलो नसतो. आता मला शांतीने सांगितलं की तिची नवीन सून तुझी प्रियसी आहे म्हणून. अरे गधड्यानो, तुम्ही सर्वांनी सुधरावं म्हणून जेव्हा म्हणून निष्पाप मनानं हे नाटक केलं. नाना, आम्हाला पुन्हा एकदा तुम्ही आशीर्वाद द्या. गिरा स्वतःने संसार करा. पैसे आणि माझ्या मेवणीला मोकळी करा. अरे बाबा, आता तुझी मेवणी राहिली नाही, ही अति माझे सून झाली. तुझ्या मेवणीचं नाटक संपलं. आता घे बघू तुझ्या भावाचं नाव. इतके दिवस होते मी सगळ्यांची पाहुणी. इतके दिवस घरात होते मी सगळ्यांची पाहुणी. चंद्रकांतरावांचं नाव घेते, शांतची मेवणी. शांतीच्या मेवणीला सोन्याचा वाळा. शांतीच्या मेवणीला सोन्याचा वाळा. लग्नाला चला बाबा. माझ्या पुरीचं लग्न. आम्ही आहोत